टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाणे आणि ट्रॅफिक एक समीकरण झालेले आहे। आता मी ठाण्याच्या वेशीवरती या बाजूला मुलुंड टोल नाका आहे आणि बघू शकतो की मुलुंड टोल नाक्यापासून ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। शेकडो वाहनं ह्या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेले आहेत आणि ही ट्रॅफिक दररोज असते असं नागरिक म्हणतात। या ट्रॅफिकवरती काही उपाययोजना कराव्यात, त्यामुळे नागरिकांचा जे इंधन असेल, वेळ असेल, याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च होतो, नागरिकांना मनस्ताप होतो, ऑफिसला जाण्यासाठी किंवा आपल्या कार्यालयात पोहोचण्यासाठी नागरिकांना दररोज उशीर होतो असं नागरिकांचं म्हणणं आहे। आम्ही बघू शकतो की वाहनाच्या लाईन लागलेत आणि एक सुद्धा अशी लाईन नाही, त्या ठिकाणी गर्दी नसेल किंवा वाहतूक कोंडी नसेल। पूर्ण दोन्ही बाजूने या ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। ही वाहतूक जवळपास मुलुंड टोल नाक्यापर्यंत आहे असल्याचं आपण आता बघेल थोड्या वेळापूर्वी। आणि ह्या बाजूने आपण बघू शकतो की ही जी ट्रॅफिक आहे दूरपर्यंत जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 3 हात नाक्यापासून ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप होतोय। पेट्रोल असेल, डिझेल असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो, लोकांचा वेळ वाया जातो। त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हे नेहमीच त्रासलेले असतात। या ट्रॅफिक कोंडीवरती काही उपाययोजना कराव्या जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल। परंतु ठाण्यामध्ये येताना आणि संध्याकाळी जाताना दररोज ट्रॅफिक असते, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होतो। वाहतूक पोलीस यावरती काही उपाययोजना करतील का जेणेकरून ठाणेच्या नागरिकांना दिलासा मिळेल। आपण बघू शकतो की सकाळची वेळ आणि कार्यालयात पोहोचण्यासाठी नागरिकांना उशीर होत असतील, बाईक स्वार असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी जायला कुठे जागा नाहीत, म्हणजे एवढी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। सकाळची वेळ आहे, त्यामुळे नागरिक एक आपल्या कार्यालयात पोहोचण्यासाठी गडबडीत असतात आणि वाहतूक कोंडीचा त्यांना सामना करावा लागतो। संध्याकाळी येताना सुद्धा हीच ट्रॅफिक असते आणि ऑफिसला जाताना सुद्धा दोन्ही बाजूने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। त्यामुळे नागरिक हे त्रासलेले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।